आपल्या जिल्हा परिषदचे सीओ केरेकर साहेब होते. त्यांनी एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम त्या ठिकाणी ज्या मुलांसाठी राबवला आहे आणि याचे फायदे आज नवोदयला 5वीला गेल्यानंतर मुलांच्या खूप मोठ्या ग्रामीण भागातले मुलं त्या ठिकाणी नवोदयला आले. एक मिशन आरंभ म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. जे गोल करणं, आळे करणं हे तिसरीपासून सवय मुलांना लावल्या आणि याचे फलित हे 2 वर्षात जिल्हा परिषदला इयत्ता 5वीच्या हायस्कूलला मुलं गेल्यानंतर त्या ठिकाणी नवोदयचे विद्यार्थी आज मला वाटतं 70 का काय मुलांपैकी 57 मुलं हे ग्रामीण भागातले नवोदयला नंबर लागले. म्हणजे त्याचं फलित आहे. कुठंतरी सरावाशिवाय गोष्टी नाही. आणि म्हणून मी वारंवार इथं 2 वर्ष झालं आल्यापासून सांगतो पालकांना, मुलं हे ॲबसेंट ठेवत जाऊ नका. कंटिन्यू उपस्थिती जर मुलांची असेल तर 100% त्या ठिकाणी मुलं हे आपले प्रगतच होतात. मिशन आरंभसारख्या परीक्षा असतील, त्यानंतर त्या ठिकाणी मंथन सारख्या परीक्षा असतील. एक सवय लागण्यासाठी आपण काय प्राथमिक सराव त्या ठिकाणी आपल्याला उच्च याच्यात मुलं न्यायची नाहीत, परंतु एक ती सवय असावी. एक्झाम कशी असते, गोल कसं करायचं, मायनस सिस्टीम काय असते, या पुढे गेल्यानंतर भरपूर अडचणी येतात मुलांना. हे आता जर लहानपणापासून मला एक आपल्या ग्रामीण भागात हायस्कूलचे विद्यार्थी असतील किंवा आपले प्रायमरीचे असतील यांच्या समोर एक अशा आपल्या गावातील ती लक्ष द्यायला बोलतो बराचसा सत्कार चालला तिथे थोड्या त्यांना आपल्याला एक दिवस सगळ्यांना बोलवायचं आहे आणि त्यांना एक ग्रामरत्न पुरस्कार देऊन त्या ठिकाणी त्यातच असतं. ते थोडं साईडला ऑप्शन असतं. समजा 5 मिनिटात फोन करतोय कार्यक्रम लागला. अशा आपल्या प्रायमरी शाळेतून शिकलेले असतील त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेत ही व्हिडिओ शूटिंग घेतोय, फोन करतोय. अशा कुठल्यातरी प्रशासकीय सेवेत असणारे अशा सर्वांची एक लिस्ट करा, माझ्याकडे द्या. आपण नक्कीच नाही यायचं प्रायमरी शाळेमध्ये फार मोठा असा काय चालतंय, देतो पुरस्काराने सन्मानित करू. अशा पुरस्काराने जर सन्मानित केलं तर बाहेर जरी राहणारा व्यक्ती आपल्या गावात असेल त्या माणसाला आपल्या शाळेबद्दल, आपल्या गावाबद्दल निश्चितच त्या ठिकाणी आदर राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारचा उपक्रम राबवता ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असतील, सर्वांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे जर प्रोत्साहन दिलं विद्यार्थ्यांना तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्या गावचे विद्यार्थी कुठेतरी जिल्ह्यात म्हणा, राज्यात म्हणा म्हटल्याशिवाय राहणार नाही. जे उदाहरण आपल्या समोर अभिजितचं आहे. मी आल्यानंतर मला त्याच्या पवारांची मुलगी होती पहा, काकडे त्यांचाही आपण त्या ठिकाणी सन्मान केला. पहा काय होतं की असं पाहिल्यानंतर ह्या लेकरांनाही वाटतं की आपण उद्या काहीतरी झालं पाहिजे. म्हणजे सुकुली भाऊनी जर प्रोत्साहनपर गोष्ट असते दुसऱ्यासारखं मला व्हावंसं वाटतं की आपल्याला माझ्याकडे का नाही येत. ग्रामसेवक लोकांचं काहीतरी काम निघतं तेव्हा ठरवलं शक्यतो गुरुवार, शुक्रवार, शनिवार टाळायचंच. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, त्यानंतर शनिवार, रविवार जायचं. शनिवार आहे होतोच की मग जात काय तेव्हा आपल्या गावचे भूषण